श्री स्वामी समर्थ. सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. मला उठायचं होतं 4 वाजता. बरोबर मी 4 वाजता उठली, पण परत म्हटलं नाही, माझं काम आता पटकन आवरून जाईल, मी आणखीन थोडा वेळ झोपते. तर झोपत 5:30 वाजले उठायला. मग उठले. सकाळचं सगळ्यात सुरुवातीचं काम म्हणजे माझं अंगण साफ करणं, पाणी मारणं आणि नंतर मग माझी दिनचर्या सुरू होत असते. तर मी आज तुम्हाला हे सांगणार आहे की आज आहे गुरुपुष्यामृत योग. तसं तर गुरुपुष्यामृत योगावरती कोणती कोणती सेवा घ्यावी मी हे कालच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. पण आज मी तुम्हाला प्रत्यक्षात मी काय काय करते सकाळी उठून ते मी शेअर करत आहे. कारण असं नको वाटायला की मी फक्त बोलूनच दाखवते आणि काही करत नाही. तर सेवा जेवढी करावी तेवढी कमीच असते. सगळ्यात आधी मी अंगण स्वच्छ करून घेत असते. नंतर मी दारातली अंगणातली रांगोळी जमा करते आणि स्नान वगैरे करून त्याच्यानंतर मग देवपूजेला सुरुवात करत असते. तर सगळ्यात पहिले माझं असतं की तुळशीपुढे दिवा लावणं, तुळशी पूजन करणं. नंतर आज गुरुवार असल्यामुळं मी केळीची पूजा करणार आहे. हे बघा, मी केळीची छोटे रोपं आणले होते आणि ते तेवढेच आहेत बरं का, कारण छोट्या कुंडीमध्ये वाढत नाही. आणि केळीचं रोप, आता बऱ्याच जणांना प्रश्न असेल की त्यांनी कुठंतरी ऐकलं असेल की केळीचं रोप दारामध्ये नसावं, केळीचं झाड. तर खरं आहे ते, केळीचं झाड दारामध्ये नसावं, कारण केळी जेव्हा मोठी होती म्हणजे तिला फळ येण्याच्या याच्यामध्ये ते झाड दारामध्ये नसावं. कारण त्याचा आवाज ऐकू नये म्हणतात. ते कमळ फुलताना त्याचा आवाज ऐकू नये म्हणून हे झाड नसावं. पण छोटं रोपटं जेव्हा ते छोटं आहे तोपर्यंत तुम्ही त्याला सांभाळू शकता आणि जेव्हा मोठं होईल तेव्हा ते एखाद्या शेतामध्ये किंवा कुणाला दान करून कोणाच्या शेतामध्ये लावायलाही देऊ शकता. परत एक छोटं रोपटं आणायचं, त्याची पूजा करायची. अशा पद्धतीनं तुम्ही ईशान्य कोपऱ्यामध्ये केळीचं रोपटं लावू शकतात. हे त्याच्यामागं सांगण्याचं कारण आहे. कारण बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की केळीचं झाड आम्ही ऐकलं आहे की दारामध्ये नसावं, त्याचं हे मुख्य कारण आहे. त्याच्यानंतर रविवारी तुळशीला पाणी घालू नये, तुळशीला स्पर्श करू नये, तोडून असते. मग मी काय करत असते, गुरुवार शुक्रवार तुळशीचं पानं तोडून एका ग्लासामध्ये किंवा लोटीमध्ये पाण्यात ठेवायचे. म्हणजे ते 3-4 दिवस जातात आणि आपण जेव्हा नैवेद्य वगैरे दाखवतो तर नैवेद्यामध्ये तुळशीचं पान ठेवलं जातं. आता सगळ्यात आधी मी लोटीमध्ये हळद टाकून ते आधी जल जे आहे ते केळीच्या झाडाला अर्पण करत आहे. धूपदीप दाखवून पूजा करायची. मी दर गुरुवारी नित्यनेमाने हा संकल्प करत असते. आणि त्याच्यानंतर आता आज आहे गुरुपुष्यामृत योग आणि अमावस्या पौर्णिमा या दिवशी मी आवर्जून हळदीचं लेपन करते. कारण वेळात वेळ काढून 2 मिनटं लागतात, पण आपलं म्हणजे उंबरठा पूजन खूप छान होऊन जातं. एक पॉझिटिव्हिटी स्वतःलाच अनुभवायला मिळते आणि खरंच सांगते, खूप प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी या गोष्टी केल्यावरती मला. आता मी पाण्याने स्वच्छ उंबरा धुवून घेतलेला आहे, तो कपड्यानं स्वच्छ केला. आता एका काचेच्या वाटीमध्ये हळद आणि गोमूत्र टाकून मी हळदीचं उंबऱ्यावरती लेपन करणार आहे. आणि दारात रांगोळी काढताना सरळ मी साच्याचा वापर करत असते. कारण खूप सुंदर सुंदर साचे वेळ वाचवतात आपला. मला तशी डिझाईन खूप छान येतात काढता, पण वेळ लागतो. मग वाटतं की कुठं कलर भरत बसा, आणि हे करण्यापेक्षा अगदी 1 मिनटामध्ये आपण 2-3 छापे मारले की छान अशी रांगोळी दारामध्ये उमटली जाते. आणि दरवाजामध्ये कोणत्या रांगोळी असावात याबद्दलही मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. मी इथं श्रीयंत्राची रांगोळी काढत असते आणि दरवाजामध्ये माझ्या लक्ष्मी पद्म, गायत्री पद्म, गोपद्म आणि श्रीरामाचा छापा आहे माझ्याकडे, तो काढत असते. आणि अगदी 2 मिनटामध्ये माझी रांगोळी काढून होते. आता मी आवरून देवपूजा वगैरे करून त्याच्यानंतर मी आज गुरुवार असल्यामुळं स्वामी समर्थ केंद्रामध्ये आवर्जून जात असते. केंद्रामध्ये 1 वेळच्या तरी आरतीला हजेरी लावायची. आणि सध्या सुट्ट्या आहेत तर बऱ्यापैकी वेळ आहे, मुलं पण घरी असतात, त्यामुळे म्हटलं आवरून आपण आज केंद्रामध्ये जावं.
आणि बरीचशी सेवा करायची आहे आज. जे ठरवलं आहे ते करणार आहे. आता एका वाटीमध्ये मी एक चंदन पावडर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये लाल चंदन आणि गुलाबजल टाकून ते मिश्रण मी स्वस्तिक काढण्यासाठी करणार आहे. उंबऱ्यावरती चंदनाने स्वस्तिक काढायचं. इतकं छान उंबरठा दिसतो आणि प्रसन्न वाटतं. स्वस्तिकला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. लक्ष्मीनारायणाचं प्रतीक म्हणून आपण हिंदू धर्मामध्ये स्वस्तिक काढत असतो. तर दरवाजामध्ये जर 2 स्वस्तिक काढले, 3 स्वस्तिक काढले तर अतिशय शुभ मानले जातात. तसं मी रांगोळीचा एक छापा आणि 3 स्वस्तिक उंबरठ्यावरती नेहमी काढत असते. आतापर्यंत मी तुमच्यासोबत शेअर केलेलं सकाळचं रुटीन होतं. म्हणजे अंगण स्वच्छ करण्यापासून तर अंगणामध्ये तुळशीला दिवा लावणं, उंबरठा पूजन आणि विशेष प्रसंगी आपण कसं उंबरठा पूजन करायचं हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तुम्हाला जर माझी देवपूजा, अभिषेक तसेच देवघरातील सेवा कोणकोणती घेते याबद्दलची माहिती जर हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी त्याविषयीचा पण व्हिडिओ नक्की बनवेल. आत्तापर्यंतची दिलेली माहिती खूप महत्त्वपूर्ण होती माझ्या दृष्टीने असं मला वाटलं, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. जर तुम्हाला ही माहिती दिलेली आवडली असेल, तुम्हाला थोडी जरी उपयोगाची वाटली तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करा. चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.